श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तुम्हाला प्रश्न पडला असेल, खूप दिवस झाले माझे व्हिडिओ वगैरे काही येत नाही आहेत, फक्त शॉर्ट वगैरे कधीतरी मी टाकते, ते पण डेलीमध्ये नाही आहे. कारण इतकी परेशानी चालली आहे ना घरामध्ये, काय सांगू. खूप भांडणे होतं आमच्या घरामध्ये. असो सकाळी उठले आणि इकडं पीठ मळायला घेतलं, कारण लेकरांना डबा द्यायचं होतं. पीठ मळून वगैरे झालं. त्यानंतरला मग मी भाजीला बघितलं तर भाजीला घरामध्ये काही नव्हतं आणि फक्त हेच होतं, काय म्हणतात त्याला, पनीर होतं. तर पनीरची भाजी लेकरांना खूप आवडते. म्हणलं चला पनीरची भाजी बनवून द्यावं त्यांना. मग इकडं पनीरची तयारी करायला घेतली. मस्त कांदा वगैरे घेतला, एक टमाटा घेतलं, कांदा फ्राय करून घेतला तेलामध्ये आणि अशा प्रकारे तेलामध्ये ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतला. तळून घेतल्याच्या नंतरला मग ते मस्त मिक्सरमध्ये असं एकदम बारीक पेस्ट करून घेतली. त्याच्यामध्ये थोडेसे काजूचे तुकडे पण टाकले मी आणि काजूचे तुकडे वगैरे म्हणजे असं ग्रेव्ही छान होती म्हणून टाकली मी. लेकरांना असं म्हणजे ग्रेव्हीमध्ये केलेली पनीर आवडते, असं रस्सा भाजी नाही आवडत. आणि माहिती का तुम्हाला, एवढी परेशानी चालू आहे ना घरामध्ये, काय सांगू. म्हणजे असं डोकं जाग्यावरच नाही आहे. जे पण काम करते ना ते सगळं उलट होते. घरामध्ये काही चांगलं व्यवस्थित नाही आहे. भांडणे होत आहे माझे आणि माझ्या नवऱ्याचे. मग ते पण व्यवस्थित बोलत नाही आहे माझ्याशी. मग तरी पण काय होतं माहिती आहे का, एवढं सगळं असलं तरी आपल्याला नाईलाज असतं. लेकरांसाठी आपल्याला उठून फिरणं, उठून सगळ्या गोष्टी करणं असतं. तर नाही, जर आपण असं बसलं नाराज होऊन की मग लेकरं नाराज होतात. त्यासाठी मग मी हसत खेळत राहते लेकरांसोबत. मग थोडासा वेळ वगैरे घालते. पुन्हा काम वगैरे करावंच लागतं आणि सगळं काही एकटीनं पाहणं म्हणजे थोडंसं अवघडच असतं. आणि अशा सिटीमध्ये राहून सगळं काही एकटीनं बघणं म्हणजे खूप कठीण असतं. बापरे, मला त्यांना असं वाटायला इतकी वर्ष झालं मी स्ट्रगल काही माझं संपतच नाही. मी आत्ता कुठं असं खुश झाले होते की सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, माझ्या नवऱ्याने दारू वगैरे सोडली, सगळं चांगलं आहे, असं थोडंसं खुश झाली होती. पण कशाचं काय, लगेच नजर लागली. म्हणतात ना, जास्त काही गोष्टींना खुश होऊ नये, लगेच नजर लागते म्हणून. खरंच असतं बरं का, ते नजर लागतेच. म्हणून मग मला असं वाटतं ना की काहीच करावं काही नाही, पण लेकरांसाठी ना जाऊ दे वाटतं. सगळं विसरून मला लेकरांसाठी राहणं आहे त्या घरामध्ये. मग त्याच्यानंतरला मग मी असं मस्तपैकी ते बारीक पेस्ट केलेला मसाला तेलात टाकून असं त्याला म्हणजे असं कलर त्याचा चेंज होईपर्यंत मस्त तेलात तळून घेतले. आणि लेकरांची काय चूक आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. लेकरं तर म्हणजे लेकरांना काय माहिती आहे की लेकरांना हे पण कळत नाही की मम्मी पप्पाचं चालले काय, कशामुळे वाद चालले, काहीच कळत नाही. त्यामुळं मग जाऊ दे वाटतं. लेकरांना कशाला मारायचं, कारण लहानपणापासून लेकरं प्रत्येक गोष्टीसाठी त्यांची इच्छा मारत आलेले आहेत. कधी भेटलं नाही, कधी भेटून मग ते म्हणतात ना, तसं नशीब आहे माझ्या लेकरांचं. खरंच ना, मला इतका पश्चाताप होतो ना की असं वाटतं लग्नच नसतं केलं तर बरं झालं असतं. पण काय करणार आहे, आता लग्न झाले, 2 लेकरं आहेत, त्यांच्यासाठी काय ना आपल्याला जगणं आहे. पुन्हा मम्मीची तब्येत अशी खराब राहते मध्येच. मम्मीच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं तर पैसे नाही म्हणून मी डोळ्याचं ऑपरेशन पण नाही करत आहे मम्मीचं. सगळीकडनं असे म्हणते ना प्रॉब्लेम एवढे आलेले आहेत. त्यामुळं मग मला व्हिडिओ वगैरे शूट करा वाटत नाही किंवा व्हिडिओ बनवा वाटत नाही. बनवलेले 1-2 मागचेच आहेत जुने, तेच मी फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकते. कारण मनच असं हे होत नाही की बाबा चला आपण व्हिडिओ बनवू किंवा काही करावं, काय करावं. आणि मग इकडं कामाचं टेन्शन, आपणच कमवा, आपणच सगळ्या गोष्टी बघा, लेकरांचं शिक्षणाचा खर्च, हे ते सगळं असं एवढा ताण येतो ना. एका दिवशी असं वाटतं ना कुठेतरी जाऊन जीव द्यावा असं वाटतं. पण काय करणार आहे, शेवटी लेकरच डोळ्यासमोर येतात आणि लेकरांचा चेहरा डोळ्यासमोर आले की आपोआप पाय मागं वळतात. नाही, मी हारून नाही चालू शकत. कारण हरल्याच्या नंतरला माझ्या लेकरांचं कसं होईल, माझ्या लेकरांना माझ्या माघारी कोण बघेल. मी असताना माझ्या लेकरांना कोणी नाही बघत, तर मग मी नसल्यावर माझ्या लेकरांना कोण जवळ बोलवणार आहे, कोण काय करणार आहे. ते म्हणतात ना, ज्या मुलींच्या मागं बाप किंवा भाऊ असतो ना, तिला कधीच कुठला त्रास होत नाही किंवा कोणी असा त्रास देत नाही. सासरचे असो किंवा बाहेरचे घरचे कोणीही असो, त्रास देत नाही. त्यांच्या मुलीला मागे, ज्या मुलीच्या मागं कोणी नसतं ना, तिला भरपूर लोक बोलणारे असतात. आणि जिचा नवरा चांगला नसतो ना, तिला तर मग येणार जाणार रस्त्यावरचे पण एवढं बोलतात की बापरे बस. एवढं म्हणजे एवढं हे वाटतं ना. मी माहिती आहे का, मी माझ्या नवऱ्याबद्दल कोणी काही वाईट बोललं तर मी त्याच्याबद्दल ऐकून नाही घेत. पण माझा नवरा कोणी काही बोललं तर, मला जर कोणी काही बोललं ना तर ते मलाच धमकावते, मलाच शिव्या घालते, मलाच हे करतं. पण समोरच्या व्यक्तीला नाही म्हणत. समोरच्या व्यक्तीला बरोबर म्हणतो की तुम्हीच बरोबर आहे, माझी बायको चुकीची आहे. काय करावं, नशिबात हे आता लग्न झालं तर निभावं तर लागल ना. आणि मला जायला पण कुठं हे नाही ना. काय करणार आहे, यांना सोडून जा, लेकरं कुठं टाका, लेकरं कुठं घेऊन जा. त्यापेक्षा पण अजून मोठा प्रश्न की जा कुठं, कारण माहेर नाही आहे आणि मागं भाऊ नाही, वडील नाही. त्याच्यामुळं मग सगळेजण जास्त फायदा घेतात. चला हिला काही म्हटलं तर ही तर राहते, आपल्याला सोडून नाही जात, असं वाटतं त्यांना. पण त्यांना हे नाही कळत की बाबा मी पण करून करून थकली आहे. घरचं बाहेरचं काम करा, दिवसभर बाहेर ऑफिसचं काम करा, पुन्हा संध्याकाळी घरचं करा, सगळ्या गोष्टींना ताण येतो मला पण. आणि इकडं मग लेकरांची आंघोळ झाली, मग शाळेची तयारी, प्रीतमनं पूजा वगैरे करून घेतला. आणि रोज तो त्याला वाटलं ना, तो कधी तरच म्हणतो मी पूजा नाही करत, तू करून घे मम्मी. पण नेहमी ना प्रीतम आणि प्रेम दोघं मिळून पूजा करतात. इकडं पूजा वगैरे केली आणि मम्मीनं मग इकडे सकाळी त्यांना इबीत वगैरे लावला. आम्ही आंघोळ झाली, देवपूजा केली की अगोदर इबीत लावतात आमच्या इकडं.
त्याच्यानंतरला संध्याकाळी एकदा दिवाबत्ती झाली देवाऱ्यावर 7 वाजता की हातपाय धुवायचे, दिवाबत्ती करायची आणि मग इबीत लावायचं. असं इबीत लावलेलं असलं ना की लेकरांना म्हणा आपण म्हणा वाईट विचार येत नाहीत, वाईट स्वप्न येत नाहीत, सगळं चांगलं होतं. म्हणजे चांगलं असतं इबीत लावलेलं. पण पहिलीपासून ती सवय आहे. मग आम्ही लावत होतो. मग इकडं पटपट मी स्वयंपाक करून घेतला. इकडं भाजी झाली होती, चपात्या टाकल्या कारण लेकरांची बस आलेली होती, लेकरांचे डबे भरायचे होते. इकडं चपात्या झाल्याच्या नंतरला मी लगेच आधी लेकरांचे डबे भरले कारण बस आलेली होती. मग त्यांना आधी बसमध्ये काढून दिलं. मग ते गेले शाळेत. ते गेल्याच्या नंतरला मी बाकीचं आवरून घेतलं आणि नवरा नाईट करून आलेला होता त्याच्यामुळे त्याला म्हटलं बाबा रे स्वयंपाक झालेला आहे, जेवून झोपी जा, म्हणजे एक त्याचं ताण मिटतो ना. तर बोललं नाही, काही नाही. मी म्हटलं जाऊ दे, म्हटलं किती मागं लागायचं, नाही बोललं तर नाही बोललं. मग माझं जेवढं कर्तव्य होतं तेवढं केलं. मी स्वयंपाक वगैरे करून ठेवला. मी डबा घेतली आणि आली. मम्मीला सांगितलं तू जेवण करून घे. मम्मीचं इतकं दात दुखते, दात काढून आणलं तिचं. इतकं म्हणजे तिला पण त्रास होतं. हे सगळं पाहून तिला असं वाटतं की नाही राहायला एक लेकरू आहे तर त्याचं पण चांगलं नाही, तर माझ्या माघारी त्याचं कसं होईल काय नाही. मम्मी हे चिंता करून माझ्या मम्मीचा BP वाढत राहतो. मम्मी पण खूप खराब झाली, तिची तब्येत पण एवढी खराब आहे ना. मला असं वाटतं ना की एक वेळेस हे सगळं सोडून देऊन ना कुठं तर मस्त निघून जावं एकटं, नाहीतर एखाद्या विहिरीत जाऊन जीव द्यावा आणि स्वतःचं आयुष्य संपून घ्यावं. पण काय करणार मग, हे असं जेव्हा विचार येतं तेव्हा नेमकंच लेकरांची आठवण येते. लेकरं वाटतं आपण आहे तर सगळं आहे, लेकरांचं कसं